Hi everyone, you are watching YouTube channel with your friend Mr. Ishwar Yadav. Let us discuss about present perfect tense. So, don't take a burden of learning English. This video will be very helpful for 8th, 9th and 10th class student and also useful for every beginner of the learning English. Now, discuss about it, but don't forget to subscribe and give me likes to my channel. Now, let us see. Number 3, present perfect tense. Present perfect tense म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. Now look at the construction of the sentence म्हणजे वाक्याची रचना आपण बघूया. Construction of sentence. Subject plus have oblique has plus V3 past participle object plus remaining sentence. This is a construction of present perfect tense. The last video we had studied about definition of the present perfect tense. Now let us see the construction of the present perfect tense. वर्तमान काळामध्ये पूर्ण वर्तमान काळामध्ये वाक्याची जी रचना आहे ती बघा मित्रांनो. सुरुवातीला वाक्याचा कर्ता मी वापरलेला आहे. वाक्याचा कर्ता म्हणजे सब्जेक्ट. सब्जेक्ट नुसार वाक्याच्या कर्त्यानुसार हॅव आणि हॅज या दोन सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे V3 वापरलेला आहे. ऑब्जेक्ट वाक्याचा कर्म आणि रिमेनिंग सेंटेन्स ज्याला आपण RS म्हणतो रिमेनिंग सेंटेन्स ते आपल्याला वाक्यामध्ये वापरायचं आहे. बघा हॅज यूज फॉर ही शी इट थर्ड पर्सन सिंगुलर pronoun. We use has with third person singular pronoun. म्हणजे हॅजचा वापर कुठे केला जातो? ही शी इट बरोबर केला जातो. तृतीय पुरुषी एकवचनीय सर्वनामांबरोबर केला जातो म्हणजे ही शी इट बरोबर केला जातो. अँड हॅव यूज्ड विथ आय वी यू and they. Now look at the pronouns in English. Pronouns म्हणजे सर्वनामे. Pronouns म्हणजे सर्वनामे. What is a pronouns? Pronouns म्हणजे काय? The word is used instead of noun that is called pronouns. नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. How many kinds of pronouns in English grammar? There are 8 types of pronouns in English grammar. Look at I, we, first person pronoun. You, second person pronoun. He, she, it. Third person pronoun. And they. I आणि we फर्स्ट पर्सन pronoun म्हणून वापरला जातो. म्हणजे प्रथम पुरुषी कर्ते किंवा सर्वनामे आपण त्याला म्हणू शकतो. आय म्हणजे मी, मला, माझे. वी म्हणजे आम्ही, आम्हाला, आमचे. फर्स्ट यू यूज ॲज अ सिंग्युलर, देन सेकंड यू यूज ॲज अ प्लुरल.
पहिला यू म्हणजे तू, तुला, तुझे. दुसरा यू म्हणजे तुम्ही, तुम्हाला, तुमचे. ही, शी, इट. ही इज यूज्ड विथ मस्क्युलर जेंडर, पुरुषवाचक नामासाठी हीचा वापर केला जातो. ही या सर्व नामाचा वापर केला जातो. शी इज यूज फॉर फिमेल जेंडर, स्त्रीलिंगी नामासाठी शी या प्रोनाउनचा सर्वनामाचा वापर केला जातो. इट इज युजेस विथ न्यूटर जेंडर, नपुसक लिंगी. व्यक्ती, प्राण्यांचे, वस्तूची जी नावं असतात त्यासाठी इटचा वापर केला जातो. नपुसक लिंगी नामांसाठी केला जातो. ही म्हणजे तो, त्याला, त्याचे. शी म्हणजे ती, तिला, तिचे. इट म्हणजे ते, ती, त्या, त्यांना. आणि दे हा प्लुरल सब्जेक्टसाठी वापरला जातो. देचा पण अर्थ होतो ते, ती, त्या, त्यांना. नाव वी हॅव टू सी construction of the sentence in present perfect tense assertive form. The assertive sentences, look at the assertive sentence. How can we make assertive sentence using the construction of present perfect tense? Now let us follow them. आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये, पूर्ण वर्तमान काळामध्ये ॲसर्टिव्ह सेंटेन्स, ज्याला आपण ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणतो, पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणतो, ते कसे तयार करायचे ते आता आपण थोडक्यात बघणार आहोत. बघा, मी जर कर्ता म्हणून आय जर वापरला, सपोज मी इथे आय हा वाक्याचा कर्ता म्हणून वापरला, मला आय बरोबर प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब म्हणून हॅवचा वापर करावा लागेल. आय हॅव, आय हॅव, आय हॅव, आय हॅव. आणि त्याचबरोबर आता मला एक वर्ब पीपी, पास्ट पार्टिसिपल वर्ब थर्ड फॉर्म वापरावा लागेल. मी या ठिकाणी यूज केलं बुक्ड. आय हॅव बुक्ड अ रूम ऑब्जेक्ट. आय हॅव बुक्ड अ रूम ऑब्जेक्ट in this hotel. मी एक खोली या हॉटेलमध्ये बुक केलेली आहे. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब V3, object and remaining sentence. This is a construction of present perfect tense. I identified. मी ओळखलं हे जे वाक्य आहे हे वाक्य पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे. त्यानंतर मित्रांनो आपण दुसरे एक वाक्य बनवून बघूया. We have ordered, we have ordered a new laptop on the Flipkart. आम्ही एक नवीन लॅपटॉप फ्लिपकार्टवर ऑर्डर केला आहे. We
हा सब्जेक्ट आहे वाक्याचा, बी बरोबर हॅव घेतला. हेल्पिंग वर्क, ऑर्डर, ऑर्डर म्हणजे हे झालं PP, पास्ट पार्टिसिपल. अ न्यू लॅपटॉप, वाक्याचा ऑब्जेक्ट ऑन द फ्लिपकार्ट, हे झालं रिमेनिंग सेंटेन्स. अजून तुम्ही बरीच वाक्य मित्रांनो बनवू शकता, जसं की शी हॅज ऑर्डर सक्सेसफुली अ न्यू मोबाईल फोन ऑन अमेझॉन. अशी बरीच वाक्य बनवू शकतात. जसं यू हॅव कम्प्लीटेड युअर होमवर्क, तुम्ही तुमचा अभ्यास पूर्ण केलेला आहे. त्यानंतर माय फादर हॅज रीड न्यूजपेपर, माझ्या वडिलांनी वर्तमानपत्र वाचलेलं आहे. अशी बरीच वाक्य बनवू शकतात. जसं की शी हॅज कम्प्लीटेड हर प्रोजेक्ट, किंवा ही हॅज सबमिटेड हिज फॉर्म. अशी बरीच वाक्य आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये बनवू शकतो. सो डोंट मिस टू फॉरगेट सबस्क्राईब अँड गिव्ह मी लाईक्स.